मानकुले आयोजित सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेचा आपण आजचा पहिला रात्र अनुभवतोय। नक्कीच मान्यवर कक्षामध्ये ज्ञानेश्वरजी म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख भिवंडी आणि आमचे परममित्र रवींद्र तरे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया आपण मॅचच्या दिशेने। कुठल्याही प्रकारचा जास्त अधिक वेळ आपण घेऊ नका। सर्व संघांना मी सूचित करतोय की वेळेच्या बाबतीत सर्वांनी सतर्क राहायचं आहे। येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टी शर्टची जी सर्कल आहे ती क्रॉस करायची आहे। पहिल्यांदा आपल्याला वॉर्निंग आहे, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी। तर गोलंदाज आलेत प्रल्हाद नाईक, विकास नाईक, जयदुर्गा टेमगरपाडा 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी आमचे आयोजन टीम गुरुदत्त 40+ या संघाला शुभेच्छा दिलेत। अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय। नक्कीच विकासजी नाईक यांनी आयोजन कमिटीला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत। धन्यवाद विकासजी नाईक। सध्या होम फोटोच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत। या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। काय कमालीचा चेंडू पकडला इस्टनच्या मागे संजयभाई म्हात्रे यांनी। पहिला चेंडू डॉट होता, हा चेंडू अगदी आपण पाहिला तर इनफिल्डच्या आतमध्ये शैलेश म्हात्रेनं क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं। फेकी मात्र अगदी वेगाने केली होती। एक सिंगल धाव दुसऱ्या चेंडूवर महेश काबोकर यांनी पूर्ण केलेली आहे। विनायक पाटील अतिशय चांगला संघ, मला वाटते पुन्हा एकदा दुखापतीतून सावरून संतोष तरे संघामध्ये जॉईन झालेले आहेत। पॉइंट रिझनला उभे आहेत। गोलंदाज तयार प्रल्हाद नाईक। इथे हा चेंडू विनायक पाटीलने उडवलाय। अगदी शैलेश म्हात्रे सीमारेषेकडे सरसावतात, फक्त चेंडू त्यांना उचलून फेकावा लागेल। चौकार आलाय, चांगला फटका होता। धावसंख्या 5। पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर चौकार। नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय प्रल्हाद नाईक ने घेतलाय। इथे हा चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ संजयभाई म्हात्रे यांना आपण इस्टनच्या मागे पाहतोय। शरद म्हात्रे देखील संघामध्ये आहेत। मच्छिंद्र म्हात्रे, संतोष तरे, यशवंत तरे, शैलेश म्हात्रे, त्यानंतर कैलास नाईक हे देखील आज ॲक्शन मध्ये आहेत। लालचंद्र तरे यांना आपण डीप मिड विकेट रिझनला पाहतोय। अनेक स्क्वेअर लेग, इथे दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर। काय कमालीचा चेंडू प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून। फलंदाज बाद विनायक पाटील। श्याम गुलवी अगदी चांगला प्ले 11 आपण पाहतोय। गावदेवी भादवड संघाकडून नवीन फलंदाज कालुराम। नक्कीच कालुराम देखील या विक्रम स्पोर्ट होणगोड संघाचा खूप जुना जाणता खेळाडू आहे। भरपूर 40+ चे सामने त्यांनी या संघाच्या माध्यमातून केलेले आहेत आणि संघनायक देखील ते मध्यंतरी आपण या संघाकडून पाहिलेले। संघनायकाची देखील जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आपण पाहिलेली आहे। आज सलामीला हिम्मत चौगुले यांच्याऐवजी
विनायक पाटीलला इथे पाठवलं होतं. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. शेवटचा एक चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज प्रल्हाद नाईक बॉलिंग ट्रॅकवर. बघूया कालरामला कशासाठी मैदानामध्ये पाठवलंय, काय रणनीती आहे. चेंडूला अगदी टॅप केला आहे. पॉइंट रिझनला संतोष तरे उपस्थित. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक बाद 6 अशा धावा लागलेली आहेत विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या फलकावर. प्रल्हाद नाईकनं सांगितलंय चालू सीझनमध्ये याआधी देखील दोन्ही संघ आमने सामने आले होते. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाने त्या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे. नक्कीच बघूया या सामन्यातून 2-1 की 1-1. पहिला पॉवर प्लेचा खेळ संपलेला आणि आता आपण पाहतोय तर जास्तीत जास्त खेळाडू हे आता सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतील. जादूगार कैलास नाईक, संतोष तरे देखील आता आपण डीप मध्ये पाहायला मिळतात. यशवंत तरे आहेत, त्यानंतर शैलेश म्हात्रे, लालचंद तरे, श्याम असे अगदी आपण पाहिले तर मच्छिंद्र म्हात्रे हे सर्व खेळाडू अगदी सीमारेषा लगत उभे आहेत. प्रल्हाद नाईक देखील, इष्टरक्षक संजयभाई म्हात्रे आहेत, शॉर्ट थर्डमॅनला शरद म्हात्रे आणि शॉर्ट फाईन लेगला विजय पाटील. संजयभाई म्हात्रे यांचे 2 केंद्रबिंदू, एक उजवात एक डावात इष्टरक्षकाच्या मागे तैनात. गोलंदाज कैलास नाईक. इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे. विजय पाटीलनं टिपलाय झेल. फलंदाज बाद कालुराम. विजय पाटील देखील संघाचे खूप जुने जाणते सहकारी आहेत. यानंतरचा पुढील सामना असेल पहिल्या फेरीचा शेवटचा अमर स्पोर्ट कासने आणि जागृत मराठा राहणार. नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजनोली, विद्यमान उपसरपंच आणि गावदेवी पिंपलगार या संघाचे अष्टपैलू खेळाडू नंदू पाटील यांनी गावदेवी भादवाड आणि खास करून त्यांचे सहकारी मित्र जादूगार कैलास नाईक यांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नंदू पाटील. बाळेमामा चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज आलेले आहेत गोविंद. आज अगदी आगले वेगळी रणनीती विक्रम स्पोर्ट वडनगर संघाकडून आहे. अनिल जोशी आमच्या अगदी समालोचक कक्षामध्ये आहेत. हा चेंडू अगदी इथे गोविंद यांच्यासाठी. गोविंद विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे एक चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. संदीप राजा, दीपक चौगुले यांचं येणं बाकी आहे. गोविंदला अगदी वरच्या क्रमांकावर पाठवलेले आहे. इथे देखील चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी कैलास नाईक कडून. इथे हा चेंडू अगदी ऑनच्या अंदाजानं हलक्या हातानं गोविंदनं खेळून काढलाय. एक सिंगल धाव. कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि संघटनेचे सल्लागार सदाभाऊ म्हात्रे यांनी गुरुदत्त मानकुली संघाला या आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत. तसेच दोन्ही संघांनी स्पेशली संजयभाई म्हात्रे आणि लालचंद तरे यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा पाठवलेत. सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते आपल्याला जोडलेले आहेत आणि स्पर्धा ते घर बसले पाहत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सदाभाऊ म्हात्रे. बाळेमामा चषक 2024 साठी भरपूर कॉल मेसेज आम्हाला येत आहेत. सिनियर 40+ असो की नवीन 40+, सर्वांनी अगदी या स्पर्धेचा
भरभरून कौतुक केलेले आहे. पहिल्या दिवसातून भरपूर कॉल मेसेज आम्हाला गुरुदत्त 40+ मानकुली संघासाठी येत आहेत. अतिशय चांगला स्पर्धेचं आयोजन नियोजन गुरुदत्त चौथ्या किरणनगरी मानकुली इथून आपण पाहतोय. धावसंख्या 9. शेवटचा चेंडू कैलास नाईक महेश काबूकर यांच्यासाठी. इथे अगदी पलटी शॉट केला होता. बघूया इथे फलंदाज कोण बाद आहेत. यास गोविंद धावचीत बाद आहेत. महेश काबूकर यांनी ठाऊक होता बॅटला स्पर्श चेंडू झालेला नाहीये आणि त्यांनी लगेच आपली धाव घेण्यासाठी तयारी दर्शवली होती. क्रॉस व्हायचं होतं आणि नक्कीच इथे चांगला निर्णय मित्र म्हणून जरी धाव आली नाही तरी मात्र महेश काबूकर हे बाल बचवलेले आहेत. गोविंद हे बाद झालेत. आतापर्यंत विक्रम स्पॉट वणुकर संघाने 2 ओव्हरमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 9 धावा बनवलेत. कुठेतरी खराब फलंदाजी. नवीन फलंदाज संदीप. या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे सरांच्या जोडीला आमचे कमलाकर माली गुरुदत्त 40+ संघाचे सलामीवीर. नवीन गोलंदाज येतोय सांघिक 3रं ओव्हर घेऊन शैलेश म्हात्रे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून संतोष तरेने उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केले. 2 धावेनी संघाची टोटल 13 चेंडूमध्ये 11. जय गावदेव वडूनगर नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यशवंत पाटील यांनी देखील या स्पर्धेचे आयोजक गुरुदत्त 40+ मानकुली संघाचं कौतुक केले आणि आपल्या लाडक्या संघाला खास करून विक्रम स्पॉट वडूनगर या संघाला शुभेच्छा दिले. धन्यवाद यशवंत पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर 2 त्यानंतर वाईट आला आणि त्यानंतर या 2 धावा महेश काबूकर यांनी पूर्ण केले आहेत. धावसंख्या झाली ती 14 चेंडू 14 धावा. अमर स्पोर्ट कासने आणि जागृत मराठा राहणार इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. इथे महेश काबूकर यांनी चेंडूला अगदी मिड विकेट रिझनला खेळून काढतो. लालचंद तरेचा काय चांगले प्रयत्न होते. एक सिंगल धाव. सदाभाऊ म्हात्रे आणि कैलास नाईक यांना देखील स्पेशली शुभेच्छा दिलेल्या आहेत. भरपूर आमचे क्रिकेट मित्र या स्पर्धेला जोडलेले आहेत. भरपूर आम्हाला कॉल मेसेज येत आहेत. सर्वांचे या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. पंधरा धावा 15 चेंडूमध्ये 15. हा चेंडू देखील वाईट. या ओव्हरमधला दुसरा वाईट आलाय. जागृत मराठा राहणार संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होतो. वेलकम. बालचंद्र नाईक दिनेश विजय अजय सुस्वागतम. इथे संदीप यांनी अगदी चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. श्याम गुलवी यांच्याकडून शतरक्षण आपण पाहिलं मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शैलेश म्हात्रेनं 3ऱ्या ओव्हरमध्ये 2 अतिरिक्त वाईटचे स्वरूपात चेंडू टाकलेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. धावसंख्या 18. 16 चेंडूमध्ये 18 धावा आलेत.
इथे चांगला फटका, अप्रतिम चेंडू चालले सीमा पार, संदीपच्या बॅट मधून येतोय हा षटकार. या 6 धावीनी आता धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. 24 धावा 17 चेंडू. शैलेश चौधरी मात्र नक्कीच आपण या ओव्हरमध्ये पाहिलं तर काहीशे मागणी साबित होत आहेत. प्रल्हाद नाईकनं पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा देत 1 गडी बाद केला. कैलास नाईकनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा देत 1 गडी बाद आणि शैलेश म्हात्रेनं आतापर्यंत 15 धावा खर्च केलेत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बॅट काट चेंडूला अगदी शरद म्हात्रेनं इनफिल्डच्या आतमध्ये अडवलं. एक सिंगल, धाव नाहीये, ओव्हर झाली. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 25. नक्की संदीप पाटील यांच्यासाठी आता पारितोषिक जाहीर झालं आहे. गंगामाता गोंदवली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, खास करून एक गोलंदाजी म्हणून ज्यांची संघातून ओळख आहे, दीपक पाटील यांनी संदीप यांना सलग 3 षटकारासाठी तब्बल 3000 रुपये पारितोषिक जाहीर केलेले आहे. वेलकम शरदजी हलके. अमर स्पोर्ट कासने संघ इथे दाखल होतोय. जागृत मराठा राणाल आणि कासने असे पुढील सामना आपण पाहणार आहोत. दीपक पाटील यांची एक खासियत आहे, डॉट बॉलचे भाष्य आहेत. गंगामाता गोंदवली संघाचे एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. नक्कीच 2 जरी आले तरी 2000 आहेत. बघूया संदीप पाटील 2 मारतायत 1 मारतायत की संजयभाई विकेट घेत आहेत. इथे पहिल्या चेंडू अगदी बॅटला चाटून गेला होता यष्टीरक्षकाकडे. एक सिंगल पूर्ण केली, दुसरी धावेसाठी निघाले होते आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. प्रल्हाद नाईक यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. धावसंख्या 27. पुढील दोन्ही संघ नायक वेलकम नाना गोंदली. नक्कीच कासने ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत. आणि अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता उद्योगपती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. साधाविनी संघाची टोटल डबल 3. बघा 3 ला 3000 होते, 2 आले तरी 2000 आहेत. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर ऑन स्क्रीनवर आपल्याला 3 हा आकडा जास्त पाहायला मिळतोय. 3 ओव्हर 3 चेंडू 33 धावा 3 विकेट, क्या बात आहे. बघूया संजयभाई म्हात्रे यांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 दिले, त्यानंतरच्या चेंडूवर षटकार. पुढील चेंडू संदीप
इथे चेंडू अगदी चाललाय व्हीसेप मध्ये. चेंडूच्या समोर शैलेश मात्रे अगदी रॉकेट थ्रो, चांगला थ्रो केला होता. संजयभाई म्हात्रेंना चेंडू एकाच ॲक्शनमध्ये गॅदर करता आला नव्हता. मला नक्कीच बोटाला थोडीशी दुखापत झालेली आहे. वेलकम प्रभाकर मामा म्हात्रे, मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त मानकुली 40+ संघाचे एक खंदे समर्थक आहेत. आपलं सहर्ष स्वागत. बाळेमामा चषक 2024 35 धावा. वेलकम मंदेश म्हात्रे. इथे हा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टॉम्पच्या खूपच बाहेर जातोय. पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. धावसंख्या 36 धावा झाले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. बघूया 40+ की 40 अंडर. इथे आता बघूया चेंडू हवेमध्ये आहे. चांगला झेल टिपलाय. अगदी इथे आपण पाहिलं तर यशवंत तरे यांच्या माध्यमातून हा चांगला झेल फलंदाज बाद संदीप. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक अमर स्पोर्ट कासने नाना गोंडले उपस्थित आहेत. जागृत मराठा राणाल प्रदीप पप्पूशेठ पाटील. दोन्ही संघनायकांनी सर्वप्रथम आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचा एक चेंडू. 35 धावा झालेत. आजच्या पहिल्याच रात्रीतून आपण पाहिलं तर पहिल्या सत्रावर अष्टविनायक ठाकूरबारा संघाने सलग 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिल्या सामन्यातून जयनमान सारंगाव, दुसऱ्या सामन्यातून इजी स्पोर्ट निंबवली या संघाला पराभूत केलेले आहे. बघूया संजयभाई म्हात्रे शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकतील. फलंदाज राजा. चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. 4 ओव्हर 4 बाद 36. विजयाचं लक्ष 37 धावांचं गावदेवी भादोड संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया आजच्या या पहिल्या रात्रीमधली पहिल्या फेरीची शेवटची लढत. अमर स्पोर्ट कासने आणि जागृत मराठा राणाल या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करूया. चला दोन्ही संघाचे संघनायक नाना गोंडली, बालचंद्र नाईक संघनायक घ्या आपण. चला दोन्ही संघनायक
नक्कीच आपण दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया. 24 चेंडूमध्ये 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल गावदेवी बादवड संघाकडून याचं धावतं समालोचन ऐकूया संदेश वखार यांच्या माध्यमातून. धन्यवाद. यस थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. पहिल्या सत्रामध्ये गोड आवाज आपण या ठिकाणी ऐकला. आता मात्र बोलूया आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 37 धावांचं लक्ष उभं केलं आहे. मॅच हॅलो बोलूया आपण मॅचच्या दिशेने 37 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग गावदेवी भादवा टीमच्या माध्यमातून करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय म्हात्रे विथ जादूगर कैलास नाईक. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर मॅचला आपण या ठिकाणावरून सुरुवात करतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण विनायकला पाहतोय. तर स्ट्राईक एंडला कैलास नाईक, नॉन स्ट्राईक एंडला आपण संजय म्हात्रे यांना पाहतोय. मॅचला सुरुवात होतीये. 37 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मॅच नंबर 4. यस पंचांचा अधिकृत इशारा. मॅचला सुरुवात होतीये. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विनायक सज्ज झालाय. तर पाहूया सुरुवात कशा प्रकारची होईल. दोन्ही टीम्सला मात्र सुरुवात जी आहे ती चांगली अपेक्षित असेल यात काही शंका नाही आहे. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. चला भरपूर वेळ खर्च केला जातोय. मॅचला सुरुवात करा. पहिलं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. संदेश हा झेल सोडले की मॅच सोडलाय याचं उत्तर आपल्याला कैलास नाईकच्या बॅटमधून येणाऱ्या चेंडूमध्ये समजेल. अगदी बरोबर आहे. पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. कारण कैलास नाईककडे भरपूर मोठी क्षमता आहे आणि त्याची विकेट खूप महत्त्वाची आहे. पहिला बॉलवर संधी होती मात्र ती गमावली आहे. या बलेचा बॉल गॅपमधून ट्राबल होतोय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल फटका. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. केस पहिल्या चेंडूवर जो जीवनदान मिळालेलं आहे. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर हा चौकार आलाय. तुम्ही जर असं क्षेत्ररक्षण केलं तर गोलंदाजाला तुम्ही दोषी ठरवू शकत नाही आहात. यस अगदी बरोबर आहे. कारण क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला असणं खूप गरजेचं आहे. मात्र ती साथ पहिला 2 बॉलवर मिळाली नाही आहे. खास करून पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप पाहायला मिळाली. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. संदीप त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. षटकार हॅट्रिक त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी संपूर्ण हंगामासाठी नक्कीच
पारितोषिक लावला गेलंय. उद्योजक नाना गोंधली यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण कैलास नाईकला पाहतोय. जीवनदानाचा कुठपर्यंत आणि कशा प्रकारे फायदा घेईल हे देखील पाहावं लागेल. ड्राईव्ह केलंय चेंडूला, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जातोय विनायकच्या माध्यमातून. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या वेळेस परिपूर्ण बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनायकच्या माध्यमातून चेंडू निर्धाव फेकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ मेंटेन केली आहे. 37 धावांचं माफक लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे मात्र जाणलंय आतापर्यंत, परंतु या वेळेस फटका भरपूर चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या सकेनी पहिल्या 5 बॉलचा विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र शेवटच्या बॉलवर हा मोठा फटका आलाय. नक्की संजयभाई म्हात्रेंच्या बॅटमधून आपण हा इनसाइड आउटचा एक चांगला फटका पाहिलाय. अगदी चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवलं होतं. विनायकनं सुरुवात चांगली केली होती. 5 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि संघाची टोटल आपण पाहतोय गावदेवी भादवाड बिनबाद 13. यस, विनायकची सुरुवात चांगली झाली होती, मात्र शेवट चांगला होत नाहीये. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि आता मात्र गावदेवी भादवाड टीमची सुरुवात चांगली असं म्हणावं लागेल. नक्कीच बघूया येणाऱ्या अजूनही 3 गोलंदाजामध्ये आपल्याला जितू धुमाले, महेश काबूकार, त्यानंतर गोविंद सारखे गोलंदाज आहेत. श्यामदादा चौगुले हे देखील संघाचे एक मुख्य गोलंदाज म्हणून आपण कित्येक स्पर्धेमध्ये त्यांना देखील पाहिलेलं आहे. नक्कीच बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम विक्रम स्पोर्ट वडूनगरकडे, मात्र चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलवर 24 धावा रोखायच्या आहेत. षटक क्रमांक 2 जितू धुमाले बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात, मात्र आता षटक क्रमांक 2 जितू धुमाले बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण जे आहे ते पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल जितू धुमाले. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल कैलास नाईकला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉईंट, डीप कव्हर. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. जितू धुमाले पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेस हवं तसा संपर्क नाही आहे. कॉलिंग चुकीची झाली आहे. रनआउटची विकेट. फलंदाज बाद संजय म्हात्रे. एक महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली टीम विक्रम स्पोर्ट वडूनगरला. पहिली विकेट. फलंदाज संजय म्हात्रे बाद झालाय, तर रन फलंदाज एन 3 नंबर 3रा क्रमांकावरती मॅन इन ऑरेंज कॅप लालचंद तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लालचंद तरे एक महत्त्वाचा खेळाडू गावदेवी भादवाड टीमचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जितू धुमाले पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट.
15 धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकाच्या माध्यमातून जितू धुमाले. सपाटाचे फटका चांगला आहे. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कैलास जादूगरच्या बाट मधून हा चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम, सुस्वागतम. जागृत मराठा राणाल या संघाचे करता धरता ग्रामपंचायत राणालचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच तसेच भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीपजी पप्पू पाटील यांचा मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. जयचंदजी पाटील आणि सागर भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतरची पहिल्या फेरीची शेवटची लढत अमर स्पोर्ट कासने आणि जागृत मराठा राणाल या दोन्ही संघादरम्यान आपण पाहणार आहोत. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केलाय. यास 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आहेत. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 14 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद. संदेश आपण मान्यवर कक्षामधून मी रवींद्र तरेसर आणि आमचे हरिभक्त पारायण गुरुदत्त वारकरी संप्रदायाचे हरिभक्त रमेशजी कदम माली या माऊलींना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. चला, प्रदीपजी पाटील आणि अमर स्पोर्ट कासने आपल्याकडे वेळ आहे. आपण नाणेफेकी कंप्लीट करायची आहे. नाना गोंडली अमर स्पोर्ट कासने संघाचे संघनायक शरदजी हलके. चला, आपण आपल्याकडे वेळ आहे. आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. चला, या आपण टॉस करून घ्या. मान्यवर पोचलेले आहेत. आधीच आपल्याला उशीर झाला आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकी कंप्लीट करायचीच आहे. चला नाना गुंडले, आपण यायचं आहे त्वरित. इथे चेंडूला ऑन साईडला लालचंद तरेनं ऑन दी कार्पेट खेळून काढलेलं आहे. संदीपकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. चला, अमर स्पोर्ट कासने. यस, थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. टॉस बॉक्समध्ये आमचे मान्यवर त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टॉस या ठिकाणी उडवला जातोय. म्हणणं आहे टीम कासनेचं आणि ते चाललंय. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून घ्या. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. सो आपण फक्त आणि फक्त डिसिजन विचारूया. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. नऊ चेंडूमध्ये 11चं समीकरण. इथे चेंडू लागते. कालरम करून फेल केला जातो. एक सिंगल धाव. फेकी खराब आणि त्याचा फायदा उचललाय. जिथे एक होती
तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. यस नक्कीच आपण जर विचार केला तर मॅचची पहिली बॉल अर्थातच पहिला चेंडूवर कॅच ड्रॉप झाली होती. कैलास नाईक 0 या धावसंख्येवर होता. मात्र आता त्याच्या बॅटमधून 15 धावा आल्यात. जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलला आहे त्याने. या वेळेसचा बॉल परिपूर्ण बीट केला आहे फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडल स्टिकवरून चेंडू गेलाय. निर्धाव. 7 चेंडू 9 धावा. या बलेचा बॉल ऑन साईडला. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाही आहे. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. कैलास नाईकच्या बॅटमधून हा फटका आलाय. पूर्णपणे प्रहार झाला होता आणि त्यानंतर मात्र 1 बाउन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार झालाय. आणि या 4 धावांच्या मदतीने धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. शेवटचं अंतिम षटक. पाहूया कोणता गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. यस गोविंद याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच टीमच्या कॅप्टनने गोविंदवर भरोसा दाखवलाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बालेमामा मात्रे चषक 2024. आज या स्पर्धेची पहिली रजनी आपण पाहतोय. नाईट क्रिकेट. नक्कीच नाईट क्रिकेटची मेजवानी ही 40+ टीमसाठी. 6 चेंडू 5 धावा. गोविंद बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ऑन साईडला मात्र लालचंद तऱ्हेसाठी प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक विनायक त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी सहज या 2 धावा पूर्ण केल्या त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. या बॉलेस देखील ऑन ड्राईव्ह. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. राजेश चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय गावदेवी भादवड टीमला. चांगलं प्रदर्शन या मॅचच्या माध्यमातून झालं आहे. गोलंदाजी चांगली झाली आणि त्यानंतर फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त 2 धावा आवश्यक आहेत. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो एक धाव काढावीच लागेल. फक्त एका धावेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी. यस विजयाचा फटका. कैलास नाईकच्या बॅटमधून ती सिंगल कंप्लीट होते. मॅच फिनिश. सामना जिंकलाय त्या ठिकाणी गावदेवी भादवड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. विक्रम स्पोर्ट वडुनगर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. एक षटक फेकलं होतं. 3 धावा खर्च करत एक